हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे काय दादा? पाडवा, दिवाळीचा पाडवा। दिवाळीचा पाडवा स्पेशल का असतो माहिती आहे का? सगळ्यांना जायचं असतंय माहेरी। इथलं राहिलं बाजूला, कारण की उद्या भाऊबीज असते पण आजच निघावं लागतं ना, म्हणजे रात्री 12च्या आत पोहोचावं लागतं। तसं काही नाही। तर पाडवा म्हणजे आमच्या इथे एकच गोष्ट असते, ती म्हणजे राधिकाला जायचं असतं पंढरपूरला। आणि तुम्हाला माझं काय नसतं। कसे वेळ करायत बघितलं का? आज कोण निघालंय? नाही 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 जाणार आहे मी। बरोबर नाही। तर आज आहे की नाही पाडवा आहे, घरातला हिटला पाडवा करायचा आणि नंतर निघायचंय। असं काही गडबड नाही, आता लगेचच आम्ही चाललेलो नाहीत। साड्या जरी नेसलेल्या असल्या तरी आपल्या अशाच नेसल्यात सणामुळे। तर चला, तुमच्या सगळ्यांना सुद्धा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि पाडवा स्पेशल आजचा हा ब्लॉग नेहमीप्रमाणेच छान असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा। ओय, तू कधी उठला? आत्ताच? आणि शै दीदीची टिकली लावून झोपला होता काय? रानू उठून असा कसा मस्तपैकी बसलेला आहे, आईंना बघत। आई घालतायत गवळणी। हा काय देऊ? काटकी खाई जरा लांबती। होय होय, आज लय मोठं मोठं घातलं तर ते पांडव असतात किंवा दूध होतं घालायचं। हा होय, पाडव्याचं। होय। सई दीदीला का नाही उठवलं? ताई, भाजीचं काही ठरवलं का? भाजीचं ना, भाजीचं ठरवलेलं तर काहीच नाहीये, फक्त वाटण मात्र करतेय। कारण की कसं होतं, वाटणाचा बेस एकच राहतो, मग आपण भाजी चेंज करू शकतो। आमच्या इथे पाडव्या दिवशी पुरणपोळी नाही करत, आदल्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन असतं तेव्हाच पुरणपोळी करतात। आणि मग आता पाडव्याला स्वयंपाक काय करायचा हा प्रश्न असतो। तर त्याच्यामुळे आता सध्या वाटण तर करतेय, थोड्या वेळाने समजेल की मी भाजी काय करणार आहे। आज हे 5 पांडव आणि 5 पांडवांना ह्या दोघी गवळणी ओवाळतात। इथं दूध उतू घालण्यासाठी आई असं हे करतायत, जाळा लावतायत। हा, दिवाळी आली। तुझ्या घरी रात्री पण आलती ना दिवाळी रानू? हा, रानूला दिवाळी येते म्हणजे काहीच नेमकं आणखीन समजलं नाही। हा, तर दाब ना जरा सई, तांदूळ दाब। सई दीदीने सगळी पॅकिंग बिकिंग केली दिव्यांची, आणि मग रानूला वाटलं मला पण ओवाळावं की नाही। रानू, टोपी कुठे? किती छान दिसतोय ग टोपी। तो तिथलीच एक गोणी उचलून टाक ताटात। हे सही, तसं नाही करावं, अशी तरी टाकी बोललो, तसं डोक्यावर का ठेवते ग? नाही, तिला उद्या देते की सगळं, लाल करदोडा आहे ते। ओके, छान 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 छान, बास बास सई। चला जावा, तुम्हाला जायचंय ना देवाला? चला। तुळजापुराला आपण जाऊ, कमला देवीला हळद कुंकू वाहू, करमळ गावात नव्हता माझा कोण कोण ग, कमला देवीचा आराम
रानू बघा, रानू बघा किती हुशार आहे ग. आई नानाच्या पडला का? जा, आई नानाच्या पड पण. हे तू नसं उलट असतं कसं तसं. हा जा आई नानाच्या पडा पडा. तसं काय नाही जा पण. शेपटी बघा चल माझ्या काकीच्या पड पाया चला. हा कसं आहे ठेवलाय माझं नाही. हा होय ग. तिची ती नवीन घेतलेला कुठे ग ते सँडल? काय माहिती कुठची कुठे टाकलाय. काल त्या इंदापूरला तसंच घालून आलती. सँडल हे याच्यात आहे कसं गाडीत? महागाडीत असेल चप्पल तिची. अगोदर आमचंच ठरलं होतं की आम्ही मोठ्या गाडीत करमाळ्यापर्यंत जाणार आहेत, पण ह्यांनी आमचा फुगा फोडला. हे म्हणजे मोठी गाडी नाही तर छोटी गाडी घेऊन जायची. तर त्याच्यामुळे आता भाऊजी राधिकाला आणि सईला घेऊन गेलेले दुकानापर्यंत. नाना घेऊन गेले आणि तिथं पुढे भाऊजी जातील करमाळ्यापर्यंत. आणि आता आम्ही आमच्या दुसऱ्या छोट्या गाडीवरती मी हे आणि राणा रिक्षाने रिक्षा स्टँडवर सोडायचं त्यांचं झालं. तिकडे जायला म्हणतोय रिक्षाने जाऊ दे ना तर सायकलीवर जाऊ दे. मग काय पळत जाऊ नाही. हे काय म्हटले होते आज? काय म्हणलं ते? हे म्हणलेले की आपण बारामतीला जाऊ, चंदू काकाच्यात जाऊ, हे करू ते करू. आपलं नादी लावायचं असतं. पण म्हणलं मला काही नको. बायकांना माहेरापेक्षा काय दिसत नाही रे. मग काय तर म्हटलं ते काही माणूस करतच राहते. मी आहे ना इथली इथं माहेर असून मला वाटतं गेल्या दिवाळीला गेले त्याच्यावर आजच मुक्कामासाठी चालू. हो मध्यंतरी कधी गेले बरोबर आहे. त्याच्यामुळे मम्मी पप्पा राह देख रहे हैं. चालते चांगलं 15 दिवस जा आता. नाही दीदी तू तर आली की लगेच मोबाईल टीव्ही बघत बसली का? कोणासोबत आली? आपल्यासोबत नव्हती. आपल्या अगोदर आली ती. अय रानू, रानू एकदाचा आला होय रानू. चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला पाडवा स्पेशल ब्लॉग. मला माझ्या नवऱ्याकडून पाडव्यानिमित्त काय गिफ्ट मिळालेले हे तुम्हाला एका शॉर्टमध्ये समजेल, तर तो शॉर्ट सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडून पाडव्यानिमित्त काय गिफ्ट मिळाले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.